संपूर्ण कुटुंब अवघ्या काही सेकंदामध्ये संपले। त्या घटनेमध्ये नवरा, बायको, आई आणि नात यांचा समावेश होता। परंतु भुसावळमधील या कुटुंबाबरोबर नेमकं असं काय घडलं? अवघ्या काही क्षणामध्ये त्यांचं जीवन संपलं। चला ते पाहूया। त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब आणि फॉलो नक्की करा। गणेश भारंबे हे भुसावळमधील रहिवासी। गणेश हे रेल्वेमध्ये कंत्राटी पद्धतीने कामाला होते। गणेश हे आपली पत्नी योगिनी, गणेश यांची आई सुलभा आणि त्यांची लहान मुलगी हे सर्वजण पशुपतीनाथाच्या दर्शनाला गेले होते। 2 दिवसा अगोदरच पत्नी योगिनीचा वाढदिवस साजरा झाला होता आणि योगिनीने आपल्या भावाला फोन करून सांगितले होते, आम्ही पशुपतीनाथाच्या दर्शनाला चाललो आहे। परंतु आली त्यांच्या मृत्यूची बातमी। भुसावळमध्ये राहणारे हे कुटुंब नेपाळमध्ये घडलेल्या दुर्घटनेचा शिकार झाले। ज्या बसचा अपघात झाला त्यामध्ये भुसावळचे हे बांबरे कुटुंब तसेच जळगाव जिल्ह्यातील 24 ते 25 जणांचा समावेश होता।